सगळ्यांची जास्तीत जास्त रिक्वायरमेंट असते ती म्हणजे कुठली डेटा एंट्री. ओके. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम जॉब घेऊन आलेले आहे आणि तुमची सगळ्यांची जास्तीत जास्त रिक्वायरमेंट असते ती म्हणजे कुठली डेटा एंट्री. ओके. सो आजचं जॉब आहे डेटा एंट्री आहे, वर्क फ्रॉम होम आहे आणि एज्युकेशन तर क्रायटेरिया असं नाही की तुमचं जास्त एज्युकेशन झालं पाहिजे असं काही नाही. 12वी जरी तुमचं झालं असेल ना, तरी तुम्ही ह्या जॉबसाठी एलिजिबल आहेत आणि प्लस म्हटलं तर तुम्हाला इथं मेन म्हणजे काय तर तुम्हाला खूप चांगली सॅलरी भेटणार. ओके. इथं तुम्हाला सॅलरी भेटणार आहे 25,000 पासून 30,000 पर्यंत. ओके. सो मी म्हणेल की खूप छान आहे डेटा एंट्री. आता तुम्ही तर मला कमेंट्स करताच की ताई मला डेटा एंट्री पाहिजे, डेटा एंट्री पाहिजे. आम्हाला इंग्लिश जास्त येत नाही. ओके. सो इथं डेटा एंट्री इंग्लिशचे पण जास्त नेसेसरी नाही आहे. तुम्हाला लिहिता आलं, वाचता आलं तरी बस आहे. बोलायची काही तर नेसेसरी नाही आहे. ओके. सो खूप चांगला जॉब आहे सेंड तो डेफिनेटली तुम्ही जॉबला अप्लाय करा. आणि एक हे वर्क फ्रॉम होम आहे कंप्लीटली रिमोट असणार आहे. फ्लेक्सिबल टायमिंग आहे. आणि एक तुम्हाला सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये मी तुम्हाला अप्लाय करायची प्रोसेस सुद्धा पूर्ण मी सांगितलेली आहे, की तुम्ही कसं अप्लाय करू शकता या जॉबसाठी. ओके. सो व्हिडिओ पूर्ण बघा. थोडा लांब होईल व्हिडिओ, पण तुम्हाला सगळे डिटेल्स समजले जातील. ओके. आणि लवकरात लवकर हे तुम्ही जॉबसाठी अप्लाय करा. आणि एक तुम्हाला मला रिक्वेस्ट करायची होती, की तुमचा जे रिझ्युमे असतो ना, रिझ्युमे तो एक प्लीज प्रॉपर बनवून घ्या चांगला. ओके. कारण रिझ्युमवरतीच तुमचं सिलेक्शन वगैरे जे असणार ना, त्या रिझ्यूम बघूनच फर्स्ट इम्प्रेशन रिझ्यूम असते तुमचं. ओके. नंतर तुमची पुढची प्रोसेस असते. समजा तुम्हाला चांगलं डेटा एंट्री एक्सपिरियन्स जरी असेल, तुमचा रिझ्यूम चांगला नसला तरी तुमचं सिलेक्शन होणं म्हणजे थोडं अवघड आहे. ओके. सो मी तुम्हाला सांगेल, की रिझ्यूम तुमचा जो आहे ना, तो तुम्ही व्यवस्थित बनवा. ओके. सो दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट फॉर अ जॉब. ओके. सो आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. ओके. आणि नवीन असाल तुम्ही चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. तर चला मग डिटेल्स बघूया, की तुमचं काम काय असणार आहे. ओके. आणि त्यांचे काय-काय रिक्वायरमेंट्स आहेत ते सगळं मी तुम्हाला स्क्रीनवरती व्यवस्थित एक्सप्लेन करते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मग स्क्रीनवरती जाऊया आपण. आम्ही स्क्रीनवरती आम्ही तुमच्या करू शकता. सर, आजचा जॉब खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना खूप रिक्वायरमेंट असेल डेटा एंट्रीचं आणि आजचा जॉब पण खूप छान आहे. ओके. सो इथं बघू शकता तुम्ही तुमचं म्हणजे जॉबचं जे कंपनीचं नाव आहे ते जॉब टुगेदर म्हणून आहे आणि तुमचं काम काय असणार ओटर डेटा एंट्री वर्क फ्रॉम होम. ओटर डेटा म्हणजे काय ओटिंगचा जो डेटा असतो तो डेटा आपल्याला काय करायचा आहे एक्सेल शीटमध्ये किंवा त्यांचं जे सॉफ्टवेअर असेल सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला एंटर करायचं आहे. ओके. सो आता पोझिशनचे डिटेल्स आपण चेकआउट करूयात. ओके. So, इथं बघू शकता the position is posted by Job Together on behalf of partner company. Okay, we are currently looking for a voter data entry work from home. Voter data entry work from home इंडियामध्ये त्यांनी फाइंड आउट करायचं. आणि तुम्हाला मी प्रोसेसमध्ये अप्लाय करायची प्रोसेस सुद्धा कसं अप्लाय करायचं हे सुद्धा मी सांगणार. ओके. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ओके. दिस इज रिमोट अपॉर्च्युनिटी आयडल फॉर कॅन्डिडेट सीकिंग फ्लेक्झिबल फुल टाइम वर्क इन डेटा एंट्री. हे तुमचं फ्लेक्झिबल असणार म्हणजे फ्लेक्झिबल टायमिंग असणार फुल टाइम तुम्हाला ते काम करायचं आणि डेटा एंट्री आणि वर्क फ्रॉम होम आहे. ओके. सो हे रोल काय काय इन्व्हॉल्व करते की ॲक्युरेटली एंटरिंग द वोटर इन्फॉर्मेशन. वोटिंगचे जे इन्फॉर्मेशन असते फॉर एक्झाम्पल आपलं आता हे वोटर कार्ड आहे. ओके. सो वोटर कार्डमध्ये काय काय असतं त्यांचं नाव असते त्यांचं डेट ऑफ बर्थ असते आणि त्यांचा ॲड्रेस पण असतो. आय थिंक. ओके. मला आता लक्षात येत नाही झाले. हा जो सगळा डेटा असतो ना किंवा इथं त्यांचा एक नंबर सुद्धा असतो वोटिंगचा. ओके. सो हा सगळा डेटा ना तुम्हाला त्यांचं एक सॉफ्टवेअर असते त्या सॉफ्टवेअरमध्ये सगळं तुम्हाला काय करायचं एंटर करायचं. ओके. म्हणजे त्यांनी डेडिकेटेड सिस्टम दिलेत म्हणजे सॉफ्टवेअर असू शकतं आणि तिथे क्वालिटी मेंटेन करायचं आहे आणि टाईममध्ये आपल्याला ते फॉर्म करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 100 फॉर्म्स दिले आहेत त्यांनी एक टाइम पिरियड देतात. ओके. 2 तासामध्ये कंप्लीट करा, 3 तासामध्ये कंप्लीट करा. या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला काय करायचं कंप्लीट करायचं. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. फ्रेशर्स आणि एक्सपिरियन्स जरी असला तुम्ही तर ह्या जॉबसाठी ॲप्लिकेबल आहात अप्लाय करू शकता. ओके. आणि काय म्हटलं त्यांनी वाईल डेव्हलपिंग स्ट्रॉंग अटेन्शन टू डिटेल्स अँड डेटा मॅनेजिंग स्किल. तुम्ही त्यांचे जे डिटेल्स असतात ना ते प्रॉपर तुम्हाला एंटर करावं लागणार. ओके. डेटा मॅनेजिंग स्किल तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके. सो आणि इथे बघा ह्या रोलमध्ये ना तुम्हाला स्टेबल इन्कम मिळणार आहे. बघा दिस रोल प्रोव्हाइड्स अ स्टेबल इन्कम. इथे तुम्हाला समजा तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला स्टेबल इन्कम मिळणार आहे ह्या जॉबमधून. ओके. फाईन. सो नंतर बघूया आता रिक्वायरमेंट काय काय आहे या जॉबसाठी. ओके. सो फर्स्ट तर रिक्वायरमेंट आहे त्यांचं की प्रॉपर आपण इन्फॉर्मेशन ॲड करायला पाहिजे. ॲक्युरेटली एंटर द वोटर अप्लिकंट इन्फॉर्मेशन इंटू द डिझाईन्ड डेटा एंट्री सॉफ्टवेअर. त्यांचं एक सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला प्रॉपर डेटा एंटर करायचा. हे फर्स्ट आहे. नंतर मग त्यांचे फॉर्म जे असतात ना कंप्लीट द फॉर्म विथ 26 स्पेसिफिक फील्ड मेंटेनिंग द प्रेसिजन अँड कन्सिस्टन्सी. प्रेसिजन आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करून त्यांचे फॉर्म्स तुम्हाला 26 फील्ड असतात ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. समजा प्रोसेस अप टू 5000 फॉर्म्स 5000 फॉर्म्स विदिन द डिझाईन टाइम फ्रेम. त्यांनी जो टाइम फ्रेम देतात फॉर एक्झाम्पल 8 डेज 9 डेज त्या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला ते फॉर्म कंप्लीट करायचे आहेत. कन्वर्ट करायचं PDF डेटा टू डिजिटल स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये. एंटर एन्श्युअर ऑल एंटर डेटा मीट क्वालिटी अँड ॲक्युरेसी स्टँडर्ड. म्हणजे करेक्ट तुम्ही एंटर केला का हे तुम्ही एन्श्युअर म्हणजे तुम्हाला खात्री असायला पाहिजे की तुम्ही जो डेटा एंटर केला तो करेक्टच आहे. ओके. मॅनेज वर्कलोड. समजा वर्कलोड जरी झालं तरी तुम्ही ते मॅनेज करता आलं पाहिजे. असं नाही म्हणता येणार की नाही बाबा लई काम व्हायला असं नाही. ते तुम्हाला मॅनेज करावं लागणार म्हणून सांगितलं त्यांनी.
ओके. हे सगळे त्यांचे काय आहेत रिक्वायरमेंट्स आहेत. ओके. म्हणजे त्यांचं रोल आहे ॲक्चुअली हे सगळं. आता रिक्वायरमेंट आपण चेकआउट करूयात. ओके. सो रिक्वायरमेंटमध्ये त्यांनी काय काय दिलेत, तर फर्स्ट इथं बघू शकता तुम्ही हायर अँड सेकंडरी एज्युकेशन अप्लाय करू शकता. फॉर एक्झाम्पल समजा तुमचं सेकंड इयर झालं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तर या जॉबला तुम्ही एलिजिबल आहे. तुम्हाला बेसिक कम्प्युटर स्किल यायला पाहिजे किंवा टायपिंग तुम्हाला यायला पाहिजे. ॲबिलिटी इथं बघा तुम्हाला त्यांनी म्हटलेले आहेत की प्रॉपर तुम्हाला म्हणजे परफेक्ट इंग्लिश यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे असं काय म्हटलं. फक्त तुम्हाला रीड जरी करता आलं किंवा तुम्हाला जर टाईप जरी करता आलं तरी चालतंय. म्हणजे इथे इंग्लिशचे झंझटच गेले कारण वाचता सगळ्यांनाच येते, टाईप पण सगळ्यांनाच करता येते, राईट? ॲक्सेस टू लॅपटॉप, डेस्कटॉप आणि लॅपटॉप डेफिनेटली तुमच्याकडे असायला पाहिजे. मला कमेंट येतात ते लॅपटॉपच पाहिजे का म्हणून, तर जर त्यांनी मेन्शन केले असतील ना तर डेफिनेटली पाहिजे. ओके. मेन्शन नाही केलं तर हो चालतं. ओपन फॉर बोथ फ्रेशर्स अँड एक्सपिरियन्स्ड. फ्रेशर असाल, एक्सपिरियन्स असाल दोघांसाठी पण तुम्ही दोघं पण एलिजिबल आहात या जॉबसाठी. ओके. फाईन. नेक्स्ट आता बघा की आपण तुम्हाला बेनिफिट काय काय मिळणार समजा जॉब तुम्ही जॉईन केला तर. एक तर फुली रिमोट असणारे पोझिशन, फ्लेक्सिबल वर्क टाईम तुमच्या टाईमप्रमाणे तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल समजा आम्ही सकाळी 4 तास करतो, संध्याकाळी 4 तास करतो, करू शकता. ओके. कॉम्पिटिटिव्ह म्हणजे तिथे टाईम पिरियड नाही आहे की 9 to 6 असं काही नाही आहे. फ्लेक्सिबल टाईम त्यांनी म्हटलेले आहेत. ओके. फाईन. दिस इज नो. ओके. हे नाही आहे. दिस इज. तुम्हाला सॅलरी बघा 28,000 पासून 30,000 पर्यंत मिळणार आहे. डिपेंड ऑन परफॉर्मन्स अँड ॲक्युरसी. समजा 28 पासून चालू होणार पण तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल, ॲक्युरसी चांगली असेल तुम्ही 30 पर्यंत जाऊ शकता. ओके. फुल टाईम एम्प्लॉयमेंट आहे. मंडे टू सॅटर्डे विथ संडे ऑफ्स. मंडे टू सॅटर्डे तुमचं काम असतं, एकच दिवस तुम्हाला सुट्टी मिळणार आहे. अपॉर्च्युनिटी टू डेव्हलप डेटा एंट्री अँड कम्प्युटर स्किल फॉर फ्युचर रोल. तुमचं डेटा एंट्रीमध्ये काय म्हणतात तुमची स्किल वाढू शकतात आणि कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे डेटा एंट्रीचं डिटेल्स तुम्हाला फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही जॉब केला तर तुम्हाला ऑब्वियस आहे की तुम्हाला सगळे डिटेल्स मिळणार, तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणार डेटा एंट्रीमध्ये हे सगळं ते सांगाल. सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट विथ क्लिअर टार्गेट अँड गायडन्स. तुम्हाला गायडन्स मिळणार आहे, टार्गेट हे सगळं तुम्हाला देणार. म्हणजे ते ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार तुम्हाला. ओके. असं नाही की करणार नाही. सगळं करणार. वाय अप्लाय थ्रू जॉब. आणि हे त्यांचं जॉबचं प्रोसेस कसं असतं त्यांनी सांगितलेत की त्यांनी काय करतात त्यांचं एआयचं त्यांचं टूल आहे ना त्यांच्याकडे एक एआय मॉडेल आहे. ते एआय मॉडेल यूज करून तुमचं ॲप्लिकेशन वगैरे त्यांनी सगळे चेकआउट करणार. ओके. रिव्ह्यू करते त्यांचं एआय आणि त्याच्यामध्ये ना कुठले चांगले होतात त्याप्रमाणे त्यांनी सिलेक्ट करणार. सगळं एआय करणार नाही आहे. थोडंफार एआय करणार आहे. नंतरचं लास्ट जे असते तुमचं बोलणं वगैरे ते सगळं कोण करणार आहे, इंटरव्ह्यू वगैरे ते ह्युमन बिईंगच करणार आहे. ओके. पण शॉर्ट लिस्टिंग वगैरे हे सगळं एआय थ्रू होणार आहे. त्या कारण त्यांच्याकडे सिस्टम आहे. त्यांनी म्हणजे कीवर्ड्स वगैरे घालतात. हे कीवर्ड्स मॅच झाले तर ओके त्यांनी त्या रेझ्यूमला हायर करतात. ओके. डन. पण इथे दिलेत त्यांनी by submitting the application you acknowledgement that job together will process your personal data, evaluate your candidates and share relevant information with the hiring employer. This process is based on legitimate interest, pre-measurement and data protection. Okay. इथं नाही दिलेत, इथं दिलेत. इथे दिलेत बघा. We may use artificial intelligence. आम्ही artificial intelligence यूज करतो म्हणाल त्यांनी AI टूल्स टू सपोर्ट पार्ट ऑफ हायरिंग प्रोसेसमध्ये त्यांनी यूज करतात. सच ॲज तुमचं फॉर्म ॲप्लिकेशन रिव्ह्यू करायचं, अनालाइज करायचं, रिव्ह्यू ॲक्सेसिंग रिस्पॉन्स हे सगळं AI करणार आहे त्यांचं. ओके. द टूल्स असिस्ट अवर रिक्वायरमेंट टीम बट डू नॉट रिप्लेस ह्युमन जजमेंट. पण ह्युमन जजमेंटला रिप्लेस ते करत नाही. ओके. तुमचं जे फायनल हायरिंग जे असणार आहे ते ह्युमन मधूनच होणार आहे. ओके. असं आहे. ओके. सो ही त्यांची प्रोसेस असणार आहे जॉब हायरिंग करायची म्हणजे त्यांनी कसं त्यांचं प्रोसेस आहे ते त्यांनी सांगितलं आहे. ओके. आणि समजा आता तुम्हाला अप्लाय करायला काय करायचं आहे. सो आणि ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ओके. मला खूप कमेंट येतात की ते लिंक तुम्ही दिला नाही. सो लिंक मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत राहते. ओके. सो हे पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. आता तुम्हाला अप्लाय कसं करायचं. ओके. सो अप्लाय करायला तुम्हाला इथं दिलेलं आहे ना अप्लाय फॉर जॉब ह्याच्यावरती क्लिक करायचं. ओके. सो आता मी क्लिक केलेलं आहे ह्याच्यावरती. मग इथं असं येते. सो इथं त्यांनी देतातच अप्लाय करायचं काही झंझट नाही. मग इथं त्यांनी दिले ते तुमचे लिंक्डइन प्रोफाईल असेल ते ॲड करा, नसेल तर ॲड करू नका. ओके. एक इथं तुम्हाला रेझ्यूम ॲड करावं. इथे क्लिक करून तुमचं रेझ्यूम जे असते ते PDF सिलेक्ट करून इथं तुम्हाला ॲड करावं लागेल. ओके. तुमचं फुल नेम घाला, तुमचं ईमेल घाला, तुमचा फोन नंबर घाला, तुमचं करंट लोकेशन घाला काय आहे ते. कंपनी तुम्ही जर काम करत असाल कुठल्या कंपनीमध्ये ते घालू शकता, नसेल तर नो म्हणून घाला. ओके. ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला काही ते ॲड करायचं असेल तर ॲड करू. फॉर एक्झाम्पल मी इंटरेस्टेड आहे जॉबसाठी, मला एवढा एक्सपिरियन्स असेल तर नसेल म्हणून घाला किंवा मला नॉलेज आहे MS एक्सेलचं, वर्डचं, पॉवर पॉईंटचं असं तुम्ही ॲड करू शकता ॲडिशनल इन्फॉर्मेशन. नंतर तुम्हाला काय करायचं ॲप्लिकेशन सबमिट करायचं. ओके. नंतर तुम्हाला वेट करायचं, ईमेल तुमचा चेक करायचा किंवा तुम्हाला फोन येऊ शकतो किंवा ईमेल येऊ शकतो. ओके. जर तुमचं शॉर्टलिस्ट झालं तर प्लीज रेझ्यूम एवढं चांगलं आणि गुड क्वालिटीचं बनवा जेणेकरून तुम्हाला तुमचं सिलेक्शन लवकरात लवकर होईल. ओके. सो आय होप मी सगळी डिटेल्स क्लिअरली सांगितले आहे. काही समजणार असेल तर कमेंट करा आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. ओके. आणि नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका कारण मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज घेऊन येत राहते. थँक्यू सगळ्यांना.